नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 21 एप्रिलच्या बुलेट रॅपिड फायरमधील जे काही अत्यंत महत्त्वाचे 10 प्रश्न आहेत, हे महत्त्वाचे 10 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. कारण रोज सकाळी 6 वाजता आपल्याला डेली न चुकता हा व्हिडिओ पाहायला भेटत असतो आणि करंट अफेअर्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे असतात स्पर्धा परीक्षेच्या जगामध्ये आणि त्याला जर तुम्हाला जास्तीत स्कोर आला तर नक्कीच तुम्ही पास होताल. ओके, चला. बघूयात आपण 21 एप्रिलचे महत्त्वाचे 10 प्रश्न. तत्पूर्वी मागच्या लेक्चरमध्ये जो प्रश्न विचारला होता शेवटी, त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात आपण. नुकतेच भारतातील पहिले क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन कोठे करण्यात आलेलं आहे? भारतातील पहिलं हे क्वांटम टेस्ट बेडचे उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती या ठिकाणी करण्यात आले. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा, अमरावती IMP आहे. चला बघूया त्यानंतर आजचा पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे. नुकतेच रोहित शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताचे सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनण्याचा जो मान आहे तो कोणी मिळवलेला आहे? म्हणजेच T20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त धावा हिने काढले त्यांचं नाव आहे स्मृती मंधाना. पर्याय क्रमांक 2. भारताच्या महिला जो काही टीम आहे आपली त्याची उपकर्णधार सध्या ते आहेत. उपकर्णधार आहेत आणि सर्वांना माहिती असलेले महाराष्ट्राचे सांगलीचे आहेत स्मृती मंधाना, जे की WPL जो वुमन्स प्रीमियर लीग आहे ह्याच्यामध्ये RCB या संघाचे कॅप्टन आहेत आणि यांच्या नेतृत्वाखाली RCBनं 2024 आणि 2026 मध्ये 2 वेळेस जो IPLचा जो काही WPL जो काही सामना आहे तो विजय देखील बनलेला आहे. RCB लक्षात ठेवा. 2 नंबरला कोण असतील तर ते रोहित शर्मा. रोहित शर्माने 4,231 धावा केल्या टोटल आणि स्मृती मंधाना यांची धावसंख्या आहे 4,244. स्मृती मंधाना लक्षात ठेवा. अच्छा, संपूर्ण जर मी जग म्हटलं, संपूर्ण जगात या स्मृती मंधाना ह्या दुसऱ्या क्रमांकाच्या आहेत. संपूर्ण जगामध्ये दुसरे आहेत. मग संपूर्ण जगामध्ये सर्वात जास्त रन किंवा धावा हे कोणाच्या नावावर असतील? हे व्यक्ती आहेत न्यूझीलंडचे खेळाडू आहेत सुजी बेट्स. सुजी बेट्स लक्षात ठेवा यांच्या नावावरती जवळपास 4,717 धावा आहेत आणि हे पहिल्या क्रमांकावरती आहेत. सुजी बेट्स न्यूझीलंडचे खेळाडू आहेत. स्मृती मंधाना लक्षात ठेवा. हे तर स्मृती मंधाना लक्षात ठेवू शकता. चला, क्रीडाविषयी 2-3 प्रश्न आहेत ते त्यांच्यावरती आपण एकदा चर्चा करूयात. 68वा नुकतंच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. ह्याचा विजेता आहे हर्षवर्धन सदगर, नाशिकचे खेळाडू आणि उपविजेते महेंद्र गायकवाड, सोलापूर. चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची विजेती आहे अमृता पुजारी, कोल्हापूर आणि उपविजेते वेदिका सासने, कोल्हापूर. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेते किमी अँटोनेली. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कप 2026 मध्ये भारताची एकूण पदके आहेत 5. फेब्रुवारी महिन्यासाठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ आहेत अरुंधती रेड्डी आणि मार्च महिन्यासाठी आता अमेलिया कीर महिलांमध्ये. त्यानंतर इंडियन ओपन 2026 स्क्वॅश महिला एकेरीची विजेते आहे अनाहत सिंग. राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा 2027चे आयोजन करण्यात आले माल्टा या देशामध्ये. नॅशनल पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026चे आयोजन ओडिशा राज्यामध्ये करण्यात आले. जागतिक इनडोअर ॲथलेटिक चॅम्पियनशिपचे 2028चे आयोजन भुवनेश्वर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चला पुढचा दुसरा प्रश्न. नुकतेच जागतिक जलसंकटाचा सामना करण्यासाठी कोणत्या संस्थेने वॉटर फॉरवर्ड नावाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम सुरू केलेला आहे? कशासाठी? हे संपूर्ण जागतिक जलसंकट जो आहे, पाण्याचा जो काही संकट आहे तो सामना करण्यासाठी या संस्थेने सुरू केले. संस्थेचं नाव आहे वर्ल्ड बँक, जागतिक बँक. वर्ल्ड बँक, या वर्ल्ड बँकेचं हेडक्वार्टर कुठं असेल? मुख्यालय आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी. वॉशिंग्टन DC मध्ये मुख्यालय, जो अमेरिकेची राजधानी देखील आहे आणि वॉशिंग्टन DC याच ठिकाणी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचं देखील मुख्यालय येतं. इनफॅक्ट इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोन्हीला पण म्हणतात 1944च्या एका परिषदेनुसार यांची स्थापना आहे. त्याला म्हणतो ब्रेटन वूड सिस्टर्स. ब्रेटन वूड सिस्टर्स असंही म्हटलं जातं. लक्षात ठेवा. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक ह्या दोन्ही संस्थेला 1944ची स्थापना आहे. बाकी वर्ल्ड बँक याचे अध्यक्ष कोण असते सध्याच्या घडला? हे भारतीय वंशाचे व्यक्ती आहेत अजय बांगा. सध्या वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बांगा. लक्षात ठेवा. वॉशिंग्टन DC हे जे काही वॉशिंग्टन DC आहे हे पोटोमॅक या नदीच्या काठी देखील आहे. पोटोमॅक नदीच्या काठी आता वॉशिंग्टन DC. जलसंकटाचा सामना करण्यासाठी लक्षात ठेवा ही एक उपक्रम आहे, कार्यक्रम आहे वॉटर फॉरवर्ड नावाचं. मग भारताचे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं? वॉटर मॅन ऑफ इंडिया हे तर राजेंद्र सिंग.
राजस्थानचे येतं राजेंद्र सिंह, यांना म्हणतो आपण वॉटर मॅन ऑफ इंडिया, लक्षात ठेवा. पुढचा तिसरा प्रश्न सुपर IMP क्वेश्चन, पेपरला येणार 100%. नुकतेच भुवनेश्वर येथे पार पडलेल्या 61व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड किंवा फेमिना मिस इंडिया 2026 ची विजेती कोण ठरलेली आहे? हे ते व्यक्ती येतं, यांचं नाव आहे साध्वी सैल. पर्याय क्रमांक 3 या गोव्याच्या आहेत. गोवा. गोवा या राज्यात साध्वी सैल, लक्षात ठेवा. साध्वी सैल. आणि उपविजेते कोण असतील? उपविजेते ठरले तर महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व, त्याचं नाव आहे राजनंदिनी पवार. राजनंदिनी पवार हे बनले तर उपविजेते महाराष्ट्राचे. ही स्पर्धा पार पडली होती भुवनेश्वर ठिकाणी, जी राजधानी आहे ओडिसाची. आणि भुवनेश्वरमध्ये जगन्नाथ रथयात्रा देखील भरवलं जात असतं. साध्वी सैल आता बनले तर लक्षात ठेवा फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2026. म्हणजे मिस वर्ल्ड जी काय स्पर्धा आहे, मिस वर्ल्ड 2026 ची स्पर्धा ज्या ठिकाणी होईल त्या स्पर्धेमध्ये हे आता भाग घेतील भारताकडून. मिस वर्ल्ड. अच्छा, पहिले मिस वर्ल्ड भारतीय कोण होते? रीटा फारिया किंवा रीता फारिया म्हणतो आपण. भारताची पहिली महिला मिस वर्ल्ड रीता फारिया, लक्षात ठेवा. पुढचा चौथा प्रश्न, नुकतेच केन बेतवा नदीजोड प्रकल्पाच्या मुद्द्यावरून खालीलपैकी कोणत्या राज्यात चिता आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे? हे चिता म्हणजे हे चितेवरती जे झोपलं होतं ना, चिता जाळतो आपण अंतिमविधी करत असताना, ती चिता ही. ओके, लक्षात. चित्ता नाही आहे, चिता प्राणी नाही या ठिकाणी, चिता आंदोलन हे असं बघा. या ठिकाणी हे महिला झोपलेले आहेत, या ठिकाणी बघून घेऊ शकता नकली ह्याच्यावरती. ह्या म्हणजे हे आंदोलन करत आहेत. कशासाठी हे आंदोलन करत आहेत? केन बेतवा जो काही नदीजोड प्रकल्प आहे, या नदीजोड प्रकल्पाला विरोध म्हणून. काय विरोध होतो ह्याला? आणि हे सगळे आदिवासी महिला आहेत, लक्षात ठेवा. आदिवासी महिलात मध्य प्रदेश राज्यामध्ये हे केन बेतवा प्रकल्प येतो. आणि विरोध याच्यासाठी आहे, छतरपूर जिल्ह्यामध्ये येतं हे. मध्य प्रदेशमधील छतरपूर जिल्हा जो येतो, या ठिकाणी हा विरोध होत आहे की जेवढं पण ह्या महिला असतील किंवा या ठिकाणी जे काही पुनर्वास होणार आहे, या ठिकाणी जेवढे पण पैसे भेटणार आहेत ना, म्हणजे रक्कम जी आहे, हे रक्कम व्यवस्थित सरकारनं दिलं नाही, म्हणून विरोध होतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी साधारणतः जवळपास 20 लाखाच्या वर, 20 लाख प्लस जे काही झाडे आहेत ना, वृक्ष आहेत, ह्यांची तोडणी या ठिकाणी होते. हे वृक्षतोड होते साधारणतः 20 लाखाच्या वर. म्हणून ह्याला काय होतंय? विरोध होत आहे, लक्षात ठेवा. केन बेतवा नदीजोड प्रकल्प. अच्छा, केन आणि बेतवा. ओके, चंबळ, सिंध, केन, बेतवा ह्या ज्या नद्या आहेत ना, या नद्या गंगा नदीच्या यमुना नदीच्या ह्या उपनद्या येतात. केन आणि बेतवा ह्या यमुना नदीच्या काय आहेत ते उपनद्या आहेत. लक्षात ठेवा, केन आणि बेतवा. आणि नदीजोड प्रकल्प असेल, नदीजोड प्रकल्प असेल तर नदीजोडसाठी क्रांती आहे. कोणती क्रांती असेल? ज्याला म्हणतो अमृत क्रांती. लक्षात ठेवा, अमृत क्रांतीचा संबंध हा कशाशी आहे? नदीजोड प्रकल्प. मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राजधानी भोपाळ आहे. भोपाळ आहे, लक्षात ठेवा. आणि मोहन यादव हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. मंगूभाई पटेल हे राज्यपाल आहेत. पुढचा पाचवा प्रश्न, नुकतेच भारतातील पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो कोणता बनला आहे? हे वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो बनलेला आहे कांकरिया रेल्वे डेपो अहमदाबाद या ठिकाणी असणारं, गुजरात राज्यामधील कांकरिया रेल्वे डेपो अहमदाबाद, लक्षात ठेवा. वॉटर न्यूट्रल म्हणजे काय? साधारणतः पाण्याचे पुनर्वापर, पाण्याची बचत म्हणा किंवा पाण्याचा पुनर्वापर म्हणजे पुनर्चक्रीकरण करणे, पुन्हा पुन्हा त्याचा वापर करून घेणे. साधारणतः ह्या वॉटर न्यूट्रल जे काही रेल्वे डेपो आहे कांकरिया, या ठिकाणी दररोज म्हणतो मी, दररोज 1.6 लाख लिटर जी पाणी आहे, या पाण्याची या ठिकाणी बचत होणार आहे या माध्यमातून. साधारणतः 1.5 लाख लिटर पाणी रोज बचत होईल या पहिला वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपोच्या ठिकाणी, ज्याचं नाव आहे कांकरिया रेल्वे डेपो अहमदाबाद. अहमदाबाद या ठिकाणी 2030चं जे काही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहे, या देखील याच्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030 होणार कुठं? अहमदाबाद या ठिकाणी. आणि अहमदाबादमध्येच मोटेरा नाही, आता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे, तो संपूर्ण जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम आहे, लक्षात ठेवा. अहमदाबाद हे साबरमती या नदीच्या काठी येतं. साबरमती नदीच्या काठी, लक्षात ठेवा. गुवाहाटी जो येतो आसाममध्ये, ही आहे 100% भारतामधील सौर ऊर्जेवर चालणारं पहिलं रेल्वे स्टेशन. भारतामधील 100% सौर ऊर्जेवर चालणारं भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन कोणतं असेल तर ते आहे गुवाहाटी रेल्वे स्टेशन, आसाम. मुंबई सेंट्रल जे आहे हे फ्री वायफाय देणारं भारतातील पहिलं रेल्वे स्टेशन आहे मुंबई सेंट्रल, लक्षात ठेवा. अहमदाबाद. म्हणजे काय पहिल्या गोष्टी आहेत त्यांच्यावरती एकदा नजर टाकूयात आपण.
नुकतेच भारताच्या इतिहासात प्रथमच संसद सदस्य होणाऱ्या पहिल्या LGBTQ+ व्यक्ती कोण बनले तर त्यांचं नाव आहे मेनका गुरुस्वामी. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या केसचा आधार घेऊन पहिल्यांदाच पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह अवस्थेत असलेल्या रुग्णाला जीवनदायी वैद्यकीय उपचार रद्द करण्याची परवानगी दिली आहे? तर ती आहे कॉमन कॉज विरुद्ध युनियन ऑफ इंडिया 2018. नुकतेच कोणाच्या हस्ते दिल्लीत भारतातील पहिल्या पूर्णपणे कार्यरत रिंग मेट्रोचे उद्घाटन करण्यात आले आहे? नरेंद्र मोदी दिल्लीमध्ये. नुकतेच भारतातील पहिल्या देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डद्वारे 10,000 कोटी रुपये उभे करणारे भारतातील पहिले बँक बनले आहे बँक ऑफ बडोदा. आईकडून बाळाला HIV आणि सिफिलिसचा संसर्ग रोखणारा युरोपियन युनियनमधील पहिला देश बनला आहे डेन्मार्क. कोणत्या राज्यात भारतातील पहिला पाण्याखालील ट्विन ट्यूब रोड कम रेल्वे बोगदा बनवण्यात येणार आहे? हा राज्य आहे आसाम. जातात एक थोडीशी माहिती सांगतो. ज्या विद्यार्थ्यांनी आपलं डेली करंट अफेअरचं साधारणतः जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्यातील जेवढेही चालू घडामोडीची ई-बुक आहे, PDF आहे, हे जर PDF तुम्ही घेतलं नसेल तर नक्कीच तुम्ही हे PDF घेऊ शकता. या नंबरला WhatsAppला मेसेज करा. या स्कॅनरवरती तुम्ही साधारणतः ₹20 पे करून त्याची स्क्रीनशॉट आणि खाली ई-बुक असं लिहून तुम्ही पाठवून देऊ शकता. ह्या नंबरवरती तुरंत तुम्हाला PDF पाठवून देण्यात येईल आणि त्याची प्रिंट देखील काढून तुम्ही वाचू शकता. अगदी नाममात्र फीमध्ये तुम्हाला 3 महिन्याचं करंट अफेअरचं PDF भेटून जाणार आहे. नक्कीच याचा फायदा तुम्ही जरूर घ्या आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा. चला पुढचा 6वा प्रश्न महत्त्वाचा. नुकत्याच सागरी पर्यावरण संरक्षणासोबत आर्थिक वाढीचा समतोल साधण्याच्या उद्देशाने सागरी प्रादेशिक योजना MSP त्याला म्हणतो आपण राबविण्यासाठी सामंजस्य करारावर मेमर ऑफ अंडरस्टँडिंग म्हणतो आपण MOU म्हणतो आपण याच्यावरती करार करणारा भारतातील पहिला राज्य हा कोणता बनलेला आहे? हा राज्य बनला आहे ओडिसा. पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवा ओडिशा IMP आहे. ओके. MSPचा अर्थ आहे MSP म्हणजे सागरी प्रादेशिक योजना. मग त्याचं फुल फॉर्म आहे मरीन स्पेशल प्लॅन. लक्षात ठेवा IMP आहे ओडिसा. मग ओडिसाविषयी 2-3 पॉईंट जाणून घेऊयात आपण. ओडिशाचा स्थापना दिवस असतो 1 एप्रिलला. 1 एप्रिल 1936 ची स्थापना आहे. 1 एप्रिलला आपण उत्कल दिन म्हणून साजरा करत असतो. आणि नुकतंच उत्कल विमानतळाचं देखील उद्घाटन ओडिशा राज्यामध्ये करण्यात आलेलं होतं. राजस्थानची राजधानी भुवनेश्वर आहे. मुख्यमंत्री आहेत मोहन चरण मांझी आणि राज्यपाल आहेत हरिबाबू कंभापती. विधानसभेची सदस्य संख्या आहे 147. लोकसभेमध्ये ओडिशा राज्यामध्ये जातात 21 सदस्य. ओडिशाचा राज्य पक्ष आहे इंडियन रोलर. हा इंडियन रोलर आहे. राज्य प्राणी आहे सांबर. हा सांबर. आणि राज्य मासा आहे महानदी महासीर जो महानदी मध्ये मिळतो. ओडिशा राज्याला झारखंडची सीमा लागते, पश्चिम बंगालची सीमा लागते, आंध्र प्रदेशची सीमा लागते आणि या ठिकाणी छत्तीसगडची सीमा लागते. ओडिशा राज्यामध्ये या ठिकाणी जो सरोवर येतो ना हा चिल्का सरोवर आहे बघा. हा चिल्का सरोवर आहे लक्षात ठेवा. आणि ओडिशा राज्यामध्ये 2 राष्ट्रीय उद्यान येतात. एक आहे शिमलीपल आणि भितरकनिका. हे 2 राष्ट्रीय उद्यान ओडिशा राज्यामध्ये लक्षात ठेवा. पुढचा 7वा प्रश्न. नुकतेच देशांतर्गत वार्षिक खेळाडू करार प्रणाली लागू करणारी भारतातील पहिली संघटना ही कोणती बनलेली आहे? म्हणजेच जसं IPL वगैरे होतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरती मॅचेस होतात, त्या ठिकाणी खेळाडूंना पैसा भरपूर मिळतो. परंतु डोमेस्टिक किंवा देशांतर्गत जे क्रीडा स्पर्धा आहेत रणजी वगैरे त्यामध्ये खेळाडूंना म्हणजे जास्त पैसा भेटत नाही. त्या अनुषंगाने त्यांना करार करून आता त्यांना पैसा उपलब्ध करून देणार आहे आपलं मुंबई क्रिकेट असोसिएशन. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा IMP आहे. असं करणारं हे भारतातील पहिलं संघटना बनलेलं आहे. MCC म्हणतो आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन MCA. समजतं का? लक्षात ठेवा मुंबई क्रिकेट असोसिएशन 2026-27च्या हंगामासाठी एक स्तरित करार प्रणाली सुरू करून देशांतर्गत क्रिकेटला व्यावसायिक स्वरूप देत आहे. IPLमध्ये न खेळलेल्या लक्षात ठेवा IPLमध्ये न खेळलेला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण न केलेल्या खेळाडूंना निश्चित मानधन आणि कामगिरी बोनस देऊन हा उपक्रम आर्थिक सुरक्षितता आणि क्रिकेट प्रती असलेल्या निष्ठेला प्राधान्य देण्यात येण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे. भारतामध्ये BCCI आहे बोर्ड ऑफ कंट्रोल क्रिकेट इन इंडिया म्हणतो आपण BCCI आहे. त्याचे अध्यक्ष आहेत मिथुन मन्हास आणि देवजित सैकी आहे सचिव आहेत या BCCIचे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 8वा. नुकत्याच कोणत्या राज्याने इंग्रजीसोबत खासी आणि गारो या 2 भाषांना आता अधिकृत राज्यभाषा म्हणून घोषित केलेलं आहे? इंग्रजी तर आहेच आहे, पूर्वीपासून इंग्रजीच आहे. त्यासोबत 2 भाषा यांच्या राज्यभाषा म्हणून त्यांना मान्यता देण्यात आली नुकतंच. एक आहे खासी भाषा, दुसरं गारो भाषा. गारो, खासी, जयंती या टेकड्या पण आहेत.
ह्या आदिवासी जमाती पण आहेत, सगळ्यांना माहिती असतील. हे येतं मेघालय राज्यामध्ये पर्याय क्रमांक 1. मेघालयाची राजधानी तर शिलाँग. शिलाँग ही मेघालयाची राजधानी आहे. मेघालयाचे मुख्यमंत्री तर कॉनराड संगमा. कॉनराड संगमा लक्षात ठेवा. आणि गव्हर्नर येतं, राज्यपाल येतं CH विजयशंकर. मेघालयाचे राज्यपाल लक्षात ठेवा. गारो खासी जयंती आणि संपूर्ण भारतामधील सर्वाधिक नाही, संपूर्ण जगातील सर्वाधिक जो काही पाऊस पडतो, सर्वाधिक पाऊस संपूर्ण जगातील जे मौसिनराम आहे ना, मौसिनराम चेरापुंजी म्हणतो आपण, ज्या ठिकाणी जगातील पहिलं रेन म्युझियम देखील सुरू करण्यात आलं आहे. हे मौसिनराम टेकार खासी या टेकड्यामध्ये येतो. खासी टेकड्या, गारो खासी जयंतिया या टेकड्या येतं, खूप फेमस येतं मेघालय राज्यामध्ये. लक्षात ठेवा. मेघालयामध्ये 2 राष्ट्रीय उद्यान येतात. एक आहे नोकरेक आणि बालपक्रम. नोकरेक आणि बालपक्रम हे 2 राष्ट्रीय उद्यान मेघालय राज्यामध्ये येतात. चला पुढचा 9वा प्रश्न. दरवर्षी जागतिक यकृत दिन हा कधी साजरा केला जात असतो? यकृत म्हणजे त्याला आपण लिव्हर असं म्हणतो. वर्ल्ड लिव्हर डे हा असतो 19 एप्रिलला. पर्याय क्रमांक 1 IMP आहे. लिव्हर जो यकृत आहे, यकृत हा संपूर्ण आपल्या मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. सर्वांना माहिती असेल, विज्ञानामध्ये तुम्ही हे शिकलं असेल. सर्वात मोठी ग्रंथी आहे. लक्षात ठेवा. यकृतला ग्लुकोजचे कोठार असंही म्हणतात. ग्लुकोजचे कोठार असे म्हणतात, कारण ग्लुकोजचे ग्लायकोजनमध्ये रूपांतर करून साठा त्यांचा कुठं होतं, यकृतामध्ये होत असतो. यकृत लक्षात ठेवा. 19 एप्रिल रोजी साजरा होणारा हा जागतिक यकृत दिन महत्त्वाचा आहे. आणि 2026च्या याची जी काय संकल्पनेचा विषय आहे, उत्तम सवयी सशक्त यकृत. लक्षात ठेवा. 2026च्या यकृत दिवसाचा जो काही विषय आहे, थीम आहे, तर तो म्हणजे उत्तम सवयी सशक्त यकृत. मग एक नजर टाकूयात आपण महत्त्वाच्या आपल्या दिवसांवरती, जे आत्तापर्यंत आपण बघितलेलं होतं. 1 एप्रिलला असतो उत्कल दिवस. 2 एप्रिल आहे जागतिक स्वमग्नता जागरूकता दिन किंवा आंतरराष्ट्रीय बालसाहित्य दिवस. 4 एप्रिलला असतो जागतिक खान जागृती दिन. 5 एप्रिल आहे राष्ट्रीय सागरी दिन किंवा राष्ट्रीय समता दिन. 6 एप्रिल आहे आंतरराष्ट्रीय विकास आणि शांततेसाठी क्रीडा दिवस. 7 एप्रिलला असतो जागतिक आरोग्य दिन. 9 एप्रिल असतो CRPFचा शौर्य दिवस. 10 एप्रिल आहे जागतिक होमिओपॅथी दिन. सॅम्युअल हानेमान यांची ही जयंती असते. 11 एप्रिल आहे शिक्षक हक्क दिन, राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिन किंवा महिला सुरक्षा दिन. 12 एप्रिलला असतो आंतरराष्ट्रीय मानवी अंतराळ उड्डाण दिवस. 13 एप्रिल आहे जालियनवाला बाग हत्याकांड दिन किंवा सियाचीन दिवस. 14 एप्रिल आहे अग्निशमन सेवा दिवस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि जागतिक चगास रोग दिन. 15 एप्रिलला असतो महिला बचत दिन. 16 एप्रिल आहे जागतिक आवाज दिन. 18 एप्रिल आहे जागतिक वारसा दिन आणि 19 एप्रिल आहे जागतिक यकृत दिन. रिव्हिजन तुमचं खूप छान पद्धतीने होऊन जाईल. ओके, हा जो काही एप्रिल महिन्याचा दिवस आहे ते आपण बघितलेला आहे. पुढचा अंतिम अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 10वा. नुकतेच आसाम रायफल्सने खालीलपैकी कोणत्या राज्यात रेडिओ हायवे या नावाने एक कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरू केलेलं आहे? कम्युनिटी रेडिओ स्टेशन हे रेडिओ हायवे या नावानं सुरू झाले नुकतंच मणिपूर राज्यामध्ये. पर्याय क्रमांक 4 लक्षात ठेवा IMP आहे मणिपूर. मणिपूरची राजधानी काय असेल? इम्फाळ ही मणिपूरची राजधानी आहे. मणिपूरचे राज्यपाल कोण असतील नवीन? मणिपूरचे नवीन राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. अजय कुमार भल्ला हे तर राज्यपाल मणिपूरचे. आणि मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री बनलेत बघा. त्यांचं नाव थोडंसं अवघड आहे. यमनाम खेमचंद सिंग. यमनाम खेमचंद सिंग हे बनले तर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री. मणिपूरमध्ये एक फेस्टिवल आहे, खूप फेमस फेस्टिवल, ज्याला म्हणतो संगई महोत्सव. संगई महोत्सव हा कोणत्या राज्यातील आहे? मणिपूर राज्यामध्ये आहे. मणिपूरचे खेळाडू खूप प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव आहे मीराबाई चानू. मीराबाई चानू वेट लिफ्टिंग करतात मणिपूरचे आहेत. मणिपूरचे आणखी खेळाडू आहेत, बॉक्सिंग करतात. मेरी कोम, MC मेरी कोम. लक्षात ठेवा. रेडिओ हायवे. अच्छा, नुकतंच ना काही दिवसापूर्वी जो सिक्कीम राज्य आहे, या सिक्कीम राज्यामधील देखील एक नवीन रेडिओ स्टेशन सुरू झालं होतं. त्याचं नाव काय असेल? सिक्कीम सुंदरी. सिक्कीम सुंदरी रेडिओ स्टेशन हे नवीन सिक्कीम राज्यामध्ये सुरू झालं होतं काही दिवसापूर्वी. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न, महत्त्वाचे GK. कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एकदा आपण रिव्हिजन करून घेऊयात. नुकतेच आलेल्या युनायटेड वर्ल्ड रेसलिंगच्या ताज्या अद्ययावत क्रमवारीत 65 किलो वजनी गटात जगातील अव्वल क्रमांकाचा कुस्तीपटू कोण ठरला असेल? त्यांचं नाव सुजित कलकल. 15 एप्रिल 2026 पासून FICCI म्हणजे फिक्कीचे नवीन महासचिव बनले. त्यांचं नाव काय असेल?
तर अनंत स्वरूप. नुकतेच आलेल्या जागतिक सायबर गुन्हेगार निर्देशांक 2026 मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? हा आहे 10वा. नुकतेच आलेल्या ब्लूमबर्गच्या निर्देशांकानुसार एप्रिल 2026 मध्ये आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले असतील? त्यांचं नाव आहे गौतम अदानी. ISSF विश्वचषक ग्रानडा 2026 मध्ये मिश्र सांघिक प्रकारामध्ये भारताने कोणते पदक जिंकले असेल? हे आहे सुवर्ण पदक. नुकतेच कोणाची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ 2026 मध्ये निवड झाली आहे? हे आहेत जय शहा. नुकतेच भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने, ज्याला आपण जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणतो पण GSI, कोणत्या राज्यातील याना या गुहांना राष्ट्रीय महत्त्वाचे वारसा स्थळ म्हणून घोषित केलं असेल? हे याना गुहा आहेत कर्नाटकमध्ये. 18 एप्रिलपासून पहिल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद जे ICC आहे, ICC महिला T20 चॅलेंज ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलं असेल? हे आहे रवांडा. कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता लागू करण्याचे प्रयत्न सुरू केले असून महिलांसाठी मालमत्ता नोंदणी शुल्कामध्ये 50% कपात केली आहे? हा राज्य आहे छत्तीसगड. कोणाला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2026ने सन्मानित करण्यात आले आहे? हे व्यक्ती आता अभिनेत्री सयानी गुप्ता. हे होते अत्यंत महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये जाता द्यायचं आहे. नुकतेच IPLच्या इतिहासात भारतीय सलामीवीरामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणाच्या नावानं आहे? सर्वात जास्त IPLमध्ये सलामीवीरामध्ये म्हणजे ओपनरमध्ये सर्वात जास्त षटकार कोणाच्या नावावर आहेत? कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. जाता जाता या व्हिडिओला एकदा लाईक करा, शेअर करा. तुम्ही नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जो अनुभवष्टीचं ॲप्लिकेशन आहे, हे ॲप नक्कीच या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही घेऊ शकता. या QR कोडवरती आपलं स्पेशल GKची बॅच किंवा सर्व विषयाची बॅच या ठिकाणी अवेलेबल आहे. तुम्ही GKचं कच्चे असाल, तुम्हाला GKला मार्क खूप कमी पडत असेल तर नक्कीच या ॲपचा एकदा तुम्ही वापर करून घेऊ शकता. आणि या ठिकाणी स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपलं, या टेलिग्राम चॅनल देखील नक्कीच जॉईन करून ठेवू शकता. या ठिकाणी मी अपडेटेड माहिती वगैरे सुद्धा पाठवून देत असतो. चला, आपलं इंस्टाग्रामची ID पण आहे, या ठिकाणी स्कॅन करून इंस्टाग्राम ID जॉईन करून ठेवू शकता आणि फॉलो करा नक्कीच आपल्या इंस्टाग्राम IDला. इथं थांबूयात आपण, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. रोज कंटिन्यू न चुकता तुम्हाला बघायचं आहे आणि एकदा बघून तुम्हाला फायदा होत नसेल तर कंटिन्यू त्याला 2दा 3दा बघा वाटल्यास व्हिडिओ. आणि नक्कीच तुम्ही नोट्स काढत असाल तर तुमच्या नोट्सला देखील खूप खूप शुभेच्छा. ओके, चला, जाता एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूयात नवीन उद्याच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.